नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी पाठीमागे फॉर्म भरले होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले होते, तर अशा लाभार्थ्यांना मित्रांनो पुन्हा एकदा फॉर्म भरता येत नव्हता। एडिटचा ऑप्शन एकदाच होता, परंतु त्यांनी ऑलरेडी पहिला एडिटचा ऑप्शन वापरल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा फॉर्म जो तो एडिट करता येत नव्हता। तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे। शासनाचे एकच ध्येय आहे की कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये। तर यासाठी मित्रांनो शासनाकडून आता ज्या चुकलेल्या लाभार्थ्यांचे फॉर्म जे ते अशा लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा एडिटचा ऑप्शन अवेलेबल करण्यात आलेला आहे। ॲप मध्ये मित्रांनो आता आपल्याला हा एडिटचा ऑप्शन पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। म्हणजेच आपले चुकलेले जे फॉर्म आहेत आता पुन्हा एकदा आपल्याला एडिट करता येणार आहेत। तर त्या संदर्भाचे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। चालू घडीला मित्रांनो ह्या ॲप मध्ये आता आपल्याला एडिटचा ऑप्शन पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म चुकलेले असतील आणि एडिट ऑप्शन त्यांच्यापासून ऑलरेडी पहिला यूज झालेला असेल आणि आता तुम्हाला रिजेक्टचा ऑप्शन आल्यामुळे एडिट करता येत नसेल, तर अशा लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा शासनाकडून एडिट ऑप्शन हा अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। आता तुम्हाला स्वतःचा फॉर्म पुन्हा एकदा एडिट व्यवस्थित करून ज्या तुमच्या चुका झाल्या असतील तर या चुका तुम्हाला दुरुस्त करून परत एकदा अप्रूव्हल साठी फॉर्म पाठवायचा आहे। त्यासाठी काय करायचं तर मित्रांनो आपल्याला ॲप मध्ये जायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ॲप मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता, मी स्क्रीनशॉट स्वरूपात देईन कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग होणार नाही, त्याच्यामुळे स्क्रीनशॉट स्वरूपात तुम्हाला याची मी अपडेट देईन। साइडला पाहायला मिळेल तर कशा पद्धतीने एडिट करायचं आहे किंवा ऑप्शन कसा आलेला आहे तर याबद्दलची माहिती इथं पहा। आता तर मित्रांनो ॲप मध्ये मी जात आहे। ॲप मध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला हा जो लाभार्थी आहे मित्रांनो याचा फॉर्म जो आहे तो ऑलरेडी पहिला एडिट केलेला होता आणि तो एडिट करून अप्रूव्हल साठी गेलेला होता आणि तो पुन्हा एकदा डिसअप्रूव्ड करण्यात आलेला म्हणजेच रिजेक्ट करण्यात आला होता। तर त्यांच्यासाठी मित्रांनो जो एडिटचा ऑप्शन पुन्हा एकदा अवेलेबल झालेला आहे तर त्याची माहिती या ठिकाणी देत आहे। तर याच्यावरती मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपल्याला पुन्हा एकदा जो एडिटचा ऑप्शन आलेला आहे तर हा एडिटचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ॲप वरती थोडा लोड असल्यामुळे वाट पाहावी लागेल। इथं पाहू शकता आता आपलं रेकॉर्ड जे ओपन झालेला आहे आणि पुन्हा एकदा या लाभार्थ्यासाठी एडिटचा ऑप्शन शासनाकडून अवेलेबल करण्यात आलेला आहे। वर पाहू शकता डिसअप्रूव्डचा मेसेज आहे, म्हणजेच फॉर्म रिजेक्ट झाल्याबाबतचा हा मेसेज आहे। तर हाच आता फॉर्म आता आपल्याला एडिट करता येत आहे। एडिटचा ऑप्शन आलेला आहे। रिझन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहू शकता कशामुळे आपला हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ते पाहू शकता आणि एडिट वरती क्लिक करून आपला फॉर्म पुन्हा एकदा एडिट करून व्यवस्थितरित्या भरून अप्रूव्हल साठी वर पाठवून द्यायचं आहे। तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं कारण की मित्रांनो भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न विचारले की एडिटचा ऑप्शन येत नाहीये, किती दिवस वाट पाहावी लागेल। तर त्यांना पाठीमागच्याच मी व्हिडिओत सांगितलं होतं की थोडे दिवस वाट पहा, पुन्हा एकदा आपल्याला एडिटचा ऑप्शन शासनाकडून देण्यात येणार आहे। तर हा एडिटचा ऑप्शन आता आपल्यासाठी अवेलेबल पुन्हा एकदा झालेला आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा। जर त्यांचा फॉर्म चुकला असेल आणि ते जर एडिटचा ऑप्शन साठी वाट पाहत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर ठरेल। ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।